नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे IRCTC ॲपद्वारे आपण रेल्वे तिकीट बुकिंग कसे कराल हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। आणि एक अगदी सोप्या पद्धतीने आपण रेल्वे तिकीट बुकिंग प्रोसेस पूर्ण करू शकता आणि तिकीट काढू शकता। तर मित्रांनो, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की कुठल्या वेबसाईटवरनं कसं काय तिकीट बुक केलं जातं, मी ह्याची माहिती तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की IRCTC असं सर्च करायचं आहे। हे केल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिसेल, पहिल्या नंबरवर असेल IRCTC ऑफिशियल इंडियन रेल्वेज, याच्यावर क्लिक करायचं आपल्याला। तर मित्रांनो, इथं काय नाही करायचं, इथं वरती काय नाही करायचं, इथं आपण थोडं स्क्रॉल करा। मित्रांनो, बघू शकता असं काय तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे। अस्क दिशा 2.0 असं, आणि आपल्याला जायचं आहे पुणे, सोलापूर ते पुणे आपण टाकून बघूया। आणि याच्यामध्ये थोडं खाली यायचं आहे, इथं आपण डेट बघूया। डेट एक रँडमली आपण एक 4 तारीख घेऊया किंवा 7 तारीख घेऊया। अशा ट्रेन हे बघू शकता, 7 तारीख मी टाकलेली आहे, सोलापूर ते पुणे। तर मित्रांनो, याच्या खाली इथं बघायचं आहे, ऑल क्लासेसला ऑल कसं ठेवायचं आहे आणि जनरलला आहे ते जनरल। इथं खाली सर्च ट्रेन म्हणून आहे, सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर हे मित्रांनो बघू शकता आपण, याच्यामध्ये सगळे ट्रेनचे म्हणजे पूर्ण दाखवलेलं आहे। पुणे शताब्दी आहे, इथं बघायचं पूर्ण ट्रेन येतील। आपल्याला कुठल्या ट्रेनमध्ये तिकीट काढायचं आहे बघत आपण एखादं एक चेक करूया मित्रांनो। आता एक सध्या पुणे शताब्दीचा आपण चेक करूया। तर मित्रांनो, हे बघू शकता मित्रांनो, आता इथं याच्यामध्ये पुणे शताब्दीमध्ये आहे तिकीट। तर हे बघा, चेअर कारचं तिकीट आपल्याला अवेलेबल दाखवते इथं मित्रांनो। हे बघू शकता तुम्ही, चेअर कारचं तिकीट आहे आणि 61 म्हणजे 61 तिकीट याच्यामध्ये अवेलेबल आहेत। म्हणजे आपण चेक करूया मित्रांनो। आता बुक तिकीटवर एकदा आपण अप्लाय करूया, बघूया नेक्स्ट प्रोसेस आपण करूया बुक तिकीट। हे बुक तिकीटवर आपण हे केलेलं आहे। तर मित्रांनो बघू शकता, इथं कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर इथं दाखवतं आहे, हे बघा पुणे शताब्दी, गाडी नंबर आलेला आहे सोलापूर ते पुणे। तर मित्रांनो बघू शकता, हे माझी ID पण आलेली आहे, हे मित्रांनो बघू शकता। आता आपल्याला इथं तर आपल्याला ॲड ट्रॅव्हलर डिटेल्स म्हणजे आता आपल्याला ॲड ट्रॅव्हलर डिटेल्स हे आपल्याला ॲड करायचं आहे। आपण याच्यामध्ये मी माझं नाव ॲड करतो। हे बघा मित्रांनो, इथं जेंडर टाकू शकता, मेल आहे। हे बघा मित्रांनो, मी माझं नाव टाकतोय याच्यामध्ये कुमार। हे बघा मित्रांनो, मी नाव टाकलेलं आहे। एज टाकायचे आपल्याला। याच्यामध्ये मिलचं पण ऑप्शन आहे, कारण शताब्दी ट्रेन आहे तर मिलचं ऑप्शन आहे आपल्याला। जर याच्यामध्ये व्हेजिटेरियन, आपण याच्यामध्ये पण ऑप्शन आहे तुम्हाला, व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे, जैन मिल आहे, व्हेज, म्हणजे सगळे ऑप्शन आहेत। तुम्ही चेक करून कुठल्या पाहिजे ते। आपण सध्या व्हेजिटेरियन बघू। तर आपल्याला इथं बर्थ प्रेफरन्समध्ये आपल्याला हे टाकायचं आहे विंडो। हे स्किप केलं तरी चालतं, असा काय विषय येत नाही। तर थोडं खाली यायचं आपल्याला, खाली बघायचं चूज प्रेफरन्समध्ये काय नाही करायचं, GST डिटेल्स आपल्याला नाही हे करायचे। तर आपल्याला फुलफिल केलेले आहेत ॲड ट्रॅव्हलर, आपण डिटेल्स फुलफिल केलेले आहेत मित्रांनो। आता रिव्ह्यू जर्नीवर आपण खाली बघा मित्रांनो, रिव्ह्यू जर्नी आहे, रिव्ह्यू जर्नीवर आपण क्लिक केलं की याच्यामध्ये बघा तुम्हाला गेट OTP म्हणून एक ऑप्शन येईल। सिम्पल आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, सिम्पल आहे। तर मित्रांनो बघू शकता, असं काही इंटरफेस आलेला आहे मेक पेमेंटमध्ये। इथं मेक पेमेंटमध्ये इथं टायमिंग पण दिलेलं आहे तुम्हाला। इथं बघू शकता मित्रांनो, पुणे शताब्दी हे सगळं आलेलं आहे डिटेल्स। आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत। हे बघा मित्रांनो, UPIचं पण ऑप्शन आहे, डेबिट कार्ड चाही ऑप्शन आहे, या क्रेडिट कार्ड, ह्या दोन्हीद्वारे आपण हे करू शकता मित्रांनो। डेबिट कार्ड या क्रेडिट कार्डद्वारेही आपण पेमेंट करू शकता। तर मित्रांनो बघू शकता, ह्याच्यामध्ये आपण आता सिलेक्ट करूया UPIमध्ये, आणि UPIमध्ये सिलेक्ट केल्यानंतर इथं एक
तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, ह्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता QR कोड पण दिलेला आहे, जसं की तुम्ही स्कॅन करून पे करू शकता. आणि याच्यामध्ये UPIचं पण ऑप्शन आहे आणि मोबाईल नंबरचं पण, दोन्ही होऊन आपण पे करू शकता सर. याच्यामध्ये बघू शकता आपण इंटर मोबाईल पण आहे ऑप्शन आणि UPIचं पण आहे. तर मित्रांनो असे काय हे काय अशी माहिती आहे मित्रांनो, हे बघू शकता. असेच तुम्ही मित्रांनो, ही होती रेल्वे तिकीट बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत